ही गोष्ट आहे गया जिल्ह्यातल्या विजयनगरची, जिथे काही लोक एक मोठ्या भयानक बेतालच्या मूर्तीला जुन्या राजमहलमधून बाहेर काढत होते. मूर्ती एवढी भयानक होती की आत्माही कापून जाईल, पण त्याला रस्सीच्या सहाय्याने सरकवत घासत त्या तलावाच्या किनाऱ्यावरती घेऊन येतात. थांबा, मी तुझ्या समोर हात जोडत आहे. या मूर्तीला असं अपमानित करून नको फेकूस. हे आमच्या गाव विजयनगरचं रक्षक आहे. अरे घंट्याचा रक्षक, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे चाचा. कधीपर्यंत अंधविश्वासात जगणार आहे? फेकून द्या या मूर्तीला तलावात. धामाचा आदेश मिळाल्याबरोबरच त्याची माणसं त्या मूर्तीला तलावामध्ये फेकून देतात. मूर्ती हळूहळू तलावाच्या गहराईमध्ये समावित होते. राजमहलमध्ये रिनोव्हेशनचं काम खूप जोरजोरात चालू होतं. अरे मित्रांनो, थोडं लवकर काम संपवा. परवा माझे मित्र रणजितचं लग्न आहे. ठीक आहे साहेब, समजतंय मला. पहिला क्लायंट आहे, त्याला नाराज तर नाही होऊ देणार. पहिलं क्लायंट आहे तरी पण मित्र सुद्धा आहे ना. उद्यापर्यंत काम पूर्ण होऊन जाईल साहेब. दुसऱ्या सकाळी राजमहलचं रिनोव्हेशन पूर्णपणे होऊन जातं. धामाने जुन्या राजमहलला आज हॉटेलमध्ये परिवर्तित केलं होतं. राजमहलच्या वरती एक नेम बोर्ड होतं, चंद्रकांत किला. तिथे कोणीतरी होतं जो लांबूनच झाडांच्या मध्ये हे सगळं होताना बघत होता. रात्रीची वेळ होती. चंद्रकांत किल्ल्यामध्ये आज लग्न होतं. तिथे बोर्डही लागलं होतं, सीमा वेट्स रणजित. वराती जेवण करत होते. तेवढ्यातच एक बाई प्रिया वॉशरूमसाठी जाते आणि ढोलचाही आवाज येतो. प्रिया एकदम चमकणारी साडी आणि मंद रोशनीच्या गलीमध्ये जाते. तेवढ्यातच ती लाईट टिमटिमायला लागते. प्रिया त्यावरती जास्त लक्ष देत नाही आणि हळूच त्या रस्त्याने निघून जाते. जेव्हा ती आरशासमोर बघते तर तिचा चेहरा घाबरलेला असतो आणि लांबूनच तिला फुसफुसणारी आवाज येते. ती सगळीकडे बघते पण तिला काहीच नाही दिसत आणि नळामधून पाणी टपकतच होतं. अचानक लाईट जोरजोरात चमकायला लागते आणि आरशामध्ये एक सावली दिसते. प्रिया घाबरूनच मागे सरकते. भयानक प्रेत आणि फिका चेहरा आणि खाली डोळे प्रियाच्या समोर एकदमच प्रकट होतात. कोण आहात? हा, प्रेतांच्या हरकतींमुळे प्रियाचा आवाज कुठेतरी दबून जातो. त्या प्रेतांचा अजीब बोलण्याचा आवाज सगळीकडे येतो आणि प्रेत प्रियाजवळ येतात आणि तिला आपल्या पंजांनी पकडून घेतात. प्रेत तिला उचलून घेतात. प्रिया जोर जोरात ओरडते. आता प्रियाचा ओरडण्याचा आवाज आहे. आवाज वॉशरूम मधून येतोय. चल बघूया. पण तेवढ्यातच त्यांच्यावरती मेलेल्या कबुतरांचा पाऊस येतो. अरे, एवढ्या रात्री मेलेल्या कबुतरांचा पाऊस कुठून पडतोय? हा तर अपशकुन आहे. तेवढ्यातच लाईट टिमटिमायला लागते आणि हळूहळू चंद्रकांत किल्ल्याची सर्व लाईटी बंद होतात. रात्रीच्या वेळेला त्या प्रेतांची लाल डोळे चमकतात आणि सगळींकडून बायकांचा ओरडण्याचा आवाज येतो. थोड्या वेळातच लाईट जाते तर सर्वजण बघतात चंद्रकांत किल्ल्यामधून दुल्हन, सीमा, सर्वच बायका गायब झालेली आहेत. फक्त पुरुष मंडळी वाचली आहेत. हे सर्व बघून सगळे घाबरतात. सीमा, माझ्या पत्नीला वाचवा. तिला भूत उचलून घेऊन गेलंय. हे काय आहे? एका सुद्धा महिलेला त्या भूताने सोडलं नाही. कुठे गेलाय तो? सर्वजण टॉर्च घेऊन सीमा आणि बाकी सगळ्यांना शोधायला निघतात जंगलामध्ये. आणि रात्रीचा वेळ होता, ज्यामध्ये रात्रीच्या हवेचा आवाज सर्वांना घाबरवत होती. एवढ्या रात्री कुठे चाललात सगळे? दादा, तुम्ही काही महिलांना इथून जाताना बघितलंय का? हो, काही वेळापूर्वीच 10-12 बायका स्मशानभूमीकडे जाताना बघितल्या. हे ऐकून सगळेजण घाबरतात आणि त्या बॅटरीच्या रोशनीच्या सहाऱ्याने त्या शमशानकडे येतात. ते शमशानपर्यंत पोचतात. तिथे काही लोकांची चिता पेटत होती पण तिथे कोणीच नव्हतं. भीतीमुळे सगळ्यांचे पाय कापत होते.
तेवढ्यातच थामा बघतो की अंधारामध्ये झाडावरती कोणीतरी आहे. ते बघा, काही लोक बसलेत झाडाच्या वरती. सर्वजण टॉर्चने बघायचा प्रयत्न करतात, पण एवढा अंधार होता की त्या टॉर्चची हलकी रोशनी तिथपर्यंत नव्हती पोचत. त्या हलक्या रोशनीमध्ये त्या झाडावरती खूप सारे डोळे चमकत होते. वरती काही लोक बसलेत, पण तिथे जाणार कोण? मी जाईल. मी माझ्या पत्नीसाठी काहीही करेल. रणजित हिम्मत करून त्या झाडावरती चढायला लागतो आणि त्याचे पायही कापत होते. जेवढा तो वरती चढत जातो तेवढेच त्याचा श्वास थांबत जातो. जेव्हा तो त्या झाडावरती पोहोचतो तेव्हा तो बघतो की तिथे खूप सारे काळ्या मांजरी बसले आहेत, जे एकत्र रणजितच्या अंगावरती झपटतात. रणजित झाडावरनं खाली पडतो आणि तिथेच मरून जातो. हे बघून तिथून सर्वजण धावायला लागतात. भूत भूत. जेव्हा सर्वजण धावता धावता स्मशानपासून गावात पोहोचतात, या सगळ्यांच्या मागचं कारण धामा आहे. मी वेताळाची मूर्ती फेकण्यापासून किती वेळेस थांबवलं होतं यांना, पण याने माझं एकही ऐकलं नाही. नदीमध्ये फेकून दिलं त्या मूर्तीला आणि खूप अपमानित करून. अरे, तो आपल्या गावाचा रक्षक होता. अरे कसला रक्षक? त्याच्या हातामध्ये काय बंदूक होती का रक्षा करण्यासाठी? ती मूर्ती काही रक्षक नव्हती. खरं तर हे आहे की गाववाले त्या मूर्तीच्या आड लपून माझं राजमहल हडपवायच्या विचारात होते. अरे तुम्ही दोघं नका भांडू. याचा विचार करा की गावातून 10-12 महिला गायब झाल्यात. त्यांना कसं शोधायचं? आता उद्या सकाळी शोधूया, नाहीतर रात्री शोधता शोधता आपणच त्या भूतांच्या हाताने मारले जाऊ. सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. थामा आणि त्याची बायको समीक्षा घरामध्ये झोपलेले असतात. तेवढ्यातच थामा जोरात ओरडतो, सोडून द्या माझ्या समीक्षाला, सोडून द्या. मी इथेच आहे. काय झालं? मी तर एक स्वप्न बघत होतो. तो तुला घेऊन जात होता. तेवढ्यातच पूर्ण खोलीमध्ये ओरडण्याचा आवाज येतो. थामा समोर अलमारीमध्ये असणाऱ्या आरशामध्ये बघतो तर त्याला तिथे भूत दिसते. त्याचा चेहरा पूर्ण धुंदळा होता. भूत भूत, तो तुला घेऊन जाईल. तू लपून जा समीक्षा. तेवढ्यातच ते काच तुटतं आणि त्यामधून तो भूत बाहेर येतो आणि समीक्षाला उचलून घेऊन जातो. समीक्षा. थामा ओरडत ओरडत बाहेरच्या रस्त्याने धावत येतो. बाहेर जातो तर तो बघतो की खूप सारी लोक टॉर्च घेऊन कोणाला तरी बघत आहेत. तुम्ही लोकांनी माझ्या पत्नीला इथून जाताना बघितलं का? आम्ही सगळे आमच्या पत्नीलाच शोधत आहोत. गावातल्या लगभग सगळ्याच बायका गायब झाल्यात. गावातली सगळी लोक आपल्या पत्नी, मुली आणि सुनेला शोधत होते. दिवस रात्र एकत्र करून शोधतात. गाव जंगल सगळीकडे शोधतात. बघता बघता 4 दिवस उलटून जातात, पण त्या लोकांना कोणतीच बाई नाही भेटत. रात्रीची वेळ होती. ते लोक थकून हारून जंगलामध्ये बसलेले असतात. तर तेवढ्यातच ते बघतात की गावातली सगळे बायका अंधाराच्या दिशेने येत होते. ते बघा, माझी पत्नी आली. ते बघा, माझी पण पत्नी आली. गावातले सगळेजण आपल्या बायका, पत्नी आणि मुलींना बघून खुश होते. सगळेजण आपल्या पत्नी आणि मुलींना भेटून आपापल्या घरी निघून जातात. धामा आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच्यासमोर त्याची बायको समीक्षा डोकं खाली करून बसलेली असते. जेव्हापासून आली आहेस तेव्हापासून तू काही बोलत का नाहीयेस? धामाच्या प्रश्नांना दुर्लक्ष करून समीक्षा तिथून निघून जायला निघते. तेवढ्यातच थामा तिचा हात पकडतो. थामाचे हात पकडल्यानंतरच समीक्षा एकदम वरती बघते आणि तिचे डोळे उलटे होते. हे बघून थामा एकदमच घाबरतो. समीक्षा तेव्हाच रक्ताची उलटी करायला लागते. काय झालं तुला समीक्षा? मला मांस दे. पण तू तर व्हेजिटेरियन आहेस ना? मला नाही, माझ्या बाळासाठी मांस हवंय. मुलगा? तू तर प्रेग्नंट आहेस ना? पण मुलाला मांस का पाहिजे? थामा आपल्या बायकोचं वेगळं वागणं बघून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. डॉक्टर साहेब, पहिल्यांदा माझ्या बायकोला बघा.
ती खूप विचित्र वेगळंच वागत आहे, रक्ताच्या उलट्या करत आहे आणि मुलासाठी मांस मागत आहे. ती प्रेग्नेंट सुद्धा नाहीये. ही फक्त तुमच्या बायकोचीच परिस्थिती नाही आहे. तुमच्या गावातल्या अजून खूप सारी बायका इथे भरती आहेत, त्यांच्याही हेच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सोनोग्राफी करावी लागेल की खरंच प्रेग्नेंट आहे की नाही. डॉक्टर थामाच्या बायकोचं सोनोग्राफी करते तर बघते की तिच्या पोटामध्ये बाळ होतं. पण तो कोणताही साधारण बाळ नाही, एक शैतानी मुलगा होता. जसं की मृत्यूचं एक छोटासा दूत होता. त्याचा चेहरा मासूम होता पण डोळे खाली होते. छोट्याशा हातांमध्ये धारदार नखं होती. हे 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 काही साधारण बाळ नाही आहे, कोणीतरी शैतानी बाळ आहे. काय? डॉक्टर सर्व विजयनगरच्या बायकांची सोनोग्राफी करते तर बघते की जे कोणी गायब झालं होतं त्यांच्या पोटामध्ये आता शैतानी बाळ होतं. हे बघून सगळेजण घाबरतात. शेवटी सर्वांच्या पोटामध्ये जन्म घेणारा हा बाळ कोण आहे? काय पूर्ण गावावरती शैतानाचा राज असणार आहे? आणि बेतालच्या या मूर्तीचं काय रहस्य आहे? काय खरंच बेतालचं मूर्ती गावाची रक्षक होती? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी जुळून राहावा आमच्यासोबत धामाच्या पुढच्या भागामध्ये.